धूळ उडतीये, मैदान थरारलंय आणि हजारो प्रेक्षकांच्या आरोळ्यांमध्ये एकच नाव घुमत होतं, शंभू रायबा. कर्जत तालुक्यातील कळंबजवळील बोरीची वाडी मैदानावर आमदार केसरी 2026 या भव्य बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं. माजी उपसभापती मनोहर थोरवे यांच्या संकल्पनेतून आणि अखिल भारतीय बैलगाडा शर्यत असोसिएशनच्या वतीनं ही स्पर्धा पार पडली. या शर्यतीचं खास वैशिष्ट्य म्हणजे राज्यातील तब्बल 15 जिल्ह्यांमधून आलेले 450हून अधिक नामांकित बैल आणि त्यांचे मालक. रायगड, ठाणे, पालघर, संभाजीनगर, नाशिक, पुणे, कोल्हापूर, सातारा आणि मुंबईसारख्या विविध भागातील स्पर्धकांनी यामध्ये सहभाग घेतला होता. स्पर्धेची रचना अतिशय वेगळी आणि रोमांचक होती. प्रत्येक फेरीत 7 बैलजोडी एकत्र धावत होत्या, त्यामुळं प्रत्येक क्षणी प्रेक्षकांच्या हृदयाची धडधड वाढत होती. अंतिम फेरीत बकासूर, सर्जा, मल्हार, लक्षा, प्रधान, पक्षा, चित्त्या, चिन्या, हरण्या, रायबा, शंभू, लखन अशा दिग्गज बैलांमध्ये जबरदस्त चुरस पाहायला मिळाली. आणि या सगळ्यांवर मात करत बदलापूर येथील मोहन राऊत यांच्या शंभू आणि मडवी ग्रुपच्या रायबा जोडीनं अफाट वेग, ताकद आणि समन्वय दाखवत पहिला क्रमांक पटकावला. प्रथम क्रमांक शंभू रायबा, द्वितीय क्रमांक चिक्या हरण्या, तृतीय क्रमांक रैना प्रधान, चतुर्थ पक्षा, पाचवा बकासूर सर्जा, 6वा सर्जा लखन, 7वा मल्हार लक्षा. या स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी थार 4 चाकी गाडी आणि आमदार केसरी ढाल देण्यात आली. द्वितीय क्रमांकासाठी अल्टो कार, तृतीय क्रमांकासाठी बुलेट, तर पुढील विजेत्यांना 2 व्हीलर आणि आकर्षक ढाल देण्यात आली. या भव्य सोहळ्यास आमदार महेंद्र थोरवे, तानाजी जाधव, रघुनाथ फडके, प्रसाद थोरवे, शिवराम बदे, संभाजी जगताप यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कर्जतसारख्या ठिकाणी एवढं मोठं मैदान आणि एवढ्या भव्य प्रमाणात शर्यत होताना पाहून अभिमान वाटतो. ही स्पर्धा आता जागतिक स्तरावर पोहोचत आहे आणि यामागं मनोहर थोरवे यांची मेहनत मोठी आहे, असं आमदार थोरवे यांनी सांगितलं. या संपूर्ण कार्यक्रमाचं यशस्वी आयोजन सरदार कांबरी, नरेश गोमारे, प्रफुल्ल ठाणगे, प्रल्हाद कांबरी आणि त्यांच्या सहकार्यानं केलं. मल्हार पवार, महाराष्ट्र न्यूज 24.